आज मी बनवला होता जवळा वांगा। तर चला बघूया कसा बनवायचा। मी नाश्त्याला बनवलेला खूप टेस्टी लागत होता। तर चला बघूया। त्यासाठी मी इथे जवळा घेतलेला सुक्का। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं होतं मी, ते टाकायचं, कोमट गरम पाणी करायचं आणि ते टाकायचं आणि आता साईडला ठेवून द्यायचं आहे। लगेच वॉश नाही करायचं। साईडला मी कढई ठेवलेली आहे, गॅसवर तेल टाकलेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे। कांदा चॉप केलेला मी इथे एक कांदा टाकलेला आहे आणि आता आपण याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। साईडला मी लसूण 2-3 पाकळ्या घेतलेल्या, त्या पण ठेचून त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि आता हे पण मिक्स करून घेणार आहोत। साईडला मी वांगा पण कापलेला होता, तो पण टाकायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। आता थोडे मसाले टाकणार आहोत। तर मी थोडा हळद, इथे मी थोडा आगरी मसाला आणि थोडासा गरम मसाला यूज केलेला आहे। आता सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। आणि साईडला जो जवळा होता तो मी चांगला 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि आता हे मस्त आपण कढईमध्ये टाकणार आहोत। सगळं टाकून दिल्यानंतर आता ह्याला मस्त मिक्स करायचं आहे। जवळा आणि वांगा आणि आपला जो मसाला आहे सगळा ते एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यात पाणी जास्त टाकायचं नाहीये, थोडंच पाणी टाकलेलं होतं मी आणि वरून आता आपण कोकम टाकणार आहोत। थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा आणि वरून थोडेसे एक टोमॅटो टाकलेला आहे मी आणि आता ह्याला मस्त शिजायला ठेवायचं आहे। शिजून झालं की असा जवळा मस्त आपला रेडी होतो। तुम्ही बघू शकता। तुम्ही सकाळ सकाळी ह्याच्यासोबत तांदळाची भाकर सुद्धा खाऊ शकता। अशी मस्त सकाळ चालू होती आमच्याकडे आणि मी जवळा बनवलेला होता। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असं सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच आणि भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। बाय बाय।